उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे यांच्यासोबत त्यांनी बैठकीला उपस्थित राहणं टाळलेलं आहे आणि अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे। मुंबईच्या रस्ते कामांसंदर्भात विधानसभा अध्यक्षांनी बैठक आयोजित केलेली होती आणि या बोलावलेल्या बैठकीला सुरुवात झाली आहे। या बैठकीला आदित्य ठाकरे उपस्थित आहेत, मात्र या बैठकीला येत असताना एकनाथ शिंदे विधानसभा अध्यक्षांच्या कक्षाबाहेरच थांबले आणि काही मिनिटांनी बैठकीला न येता निघून गेल्याचं पाहायला मिळतंय। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर उपस्थित नव्हते म्हणून एकनाथ शिंदे निघून गेल्याचं कळतंय आणि याच बैठकीच्या अगोदरची ही दृश्य आपण पाहतो। शिंदेंनी आदित्य ठाकरेंसोबत बैठकीला उपस्थित राहणं टाळल्याची चर्चा आहे। अधिकची माहितीवर आमचे प्रतिनिधी पंकज जळवी आपल्या सोबत आहेत। पंकज, बैठक तर होती, अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली होती, मात्र अध्यक्ष उपस्थित राहिले नाही म्हणून मी गेलो नाही अशी चर्चा मुख्यमंत्र्यांसोबत असताना पाहायला मिळते। काय नेमकं घडतंय? मुंबईच्या रस्त्यांच्या बाबतीमध्ये एक महत्वाची चर्चा होती आणि त्याच्यासाठी अध्यक्षांनी विधानसभा अध्यक्षांच्या सार्वजनिक बैठक बोलवली आहे। बैठकीला आदित्य ठाकरे मुंबईचे आमदार केसरीकर यांनी एकनाथ शिंदे या बैठकीत गेले, मात्र अध्यक्षांच्या दर्शनाकडे विचारलं की अध्यक्ष आले तर ते नाहीच म्हटल्यावर ते पुन्हा विधान परिषदेच्या सभागृहात निघाले। अध्यक्षांच्या दर्शनाला बैठकीला पंकज, तुमच्याकडे पुन्हा येते, मला आवाज नाही येते व्यवस्थित, तर काय झालं? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांच्यासोबत बैठकीला उपस्थित राहणं टाळलं अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे आणि मुंबईच्या रस्ते कामांसंदर्भात विधानसभा अध्यक्षांनी बैठक बोलावली होती, बैठक आयोजित केलेली होती आणि या आयोजित केलेल्या बैठकीला आता सुरुवात झाली। मात्र या बैठकीला आदित्य ठाकरे उपस्थित होते, या बैठकीला उपमुख्यमंत्री थांबले नाहीत अशी चर्चा आहे आणि शिंदेंनी आदित्य ठाकरेंसोबत बैठकीला जाणं टाळलं अशी सुद्धा बरीच चर्चा पाहायला मिळते।